गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 15वी कथा तुकोबा आणि छत्रपती शिवराय. भक्तीची या पोटी रत्नाची या खाणी, ब्राह्मीची ठेवणी सकळ वस्तू, माऊलीचे मागे बाळकांची हारी, एका सूत्रे दोरी ओढत असे. जेथील जे मागे ते राया समोर, नाहीसे उत्तर येत नाही. सेवेची ये सत्ते धनीच सेवक, आपुले ते एक न वंची काही. आदी अंता ठाव असे मध्यभाग, भोवते भासे जग उंचासनी. भावरूढ तुका झाला एका एकी, देवची लौकिकी अवघा केला. तुकोबांचा जगाकडे आणि जगातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल होता. जगाचे इतके भलेबुरे अनुभव येऊनही त्यांच्या मनाला क्रोधाने स्पर्श केला नाही. मंबाजी, सालोमालो, रामेश्वर भट यांच्यावर तरी ते राग कसा करतील? या तिघांमधले रामेश्वर भट वेगळे होते. मंबाजी किंवा सालोमालोप्रमाणे स्वार्थी नव्हते. तुकोबारायांची अध्यात्मातली उंची त्यांनी ओळखली. आपण केलेल्या कृतीचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी क्षमा याचना करणारे एक पत्र तुकोबारायांना लिहून पाठवले. तुकोबाराय क्षमामूर्ती होते. त्यांनी उत्तरादाखल एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्वतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुखफळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाची परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी चेत येणे अनुभवे. पुढे रामेश्वर भट तुकोबांचे परमभक्त झाले. माझी मज झाली रोकडी प्रचित, होऊनी फजित दुःख पावे. काही द्वेष त्याचा करिता अंतरी, व्यथा या शरीरी बहुत झाली. ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नामयाचा. त्याची तुझ काही घडिले रे निंदा, म्हणून हे बाधा जडिली तुझ. आता एक करी सांगीन ते तुला, शरण जाई त्याला निश्चयेसी. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, होय तो विचार सांगितला. तोची हा विश्वास धरोनी मानसी, जाय कीर्तनासी नित्यकाळ. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे, झाले हे आराम देह माझे. हा रामेश्वर भटांनी रचलेला अभंग. लोहगाव हे तुकोबांचे आजोळ. श्रावण महिना, त्यात कृष्णाष्टमीचा उत्सव. गावकरी हा उत्सव मोठ्या उत्साहाने करत. यावेळी संत तुकाराम महाराजांचा अष्टमीच्या निमित्ताने कीर्तन सप्ताह ठेवायचा असे त्यांनी ठरवले. तुकोबांना निमंत्रण धाडले. तुकोबांनी होकार दिला. जन्माष्टमीचा दिवस तुकोबा कीर्तनाला उभे राहिले आणि भाग्याची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय यांचे मंदिरात आगमन झाले. सारे श्रोते उठून उभे राहिले. त्यांनी छत्रपतींना अभिवादन केले. तुकोबा छत्रपतींना सामोरे गेले. वाकून त्यांना वारकरी पद्धतीने नमस्कार केला. छत्रपतींनीही तुकोबांना नमस्कार केला. देवाचे दर्शन घेतले. छत्रपतींना अग्रभागी बसण्यासाठी आसन दिले. छत्रपती शिवराय लोहगावच्या वेशीजवळून पुढे निघाले होते. त्यांना कळले की लोहगावी मंदिरात अष्टमी निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे कीर्तन आहे. त्यांना कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली. ते कीर्तन ऐकायला उपस्थित झाले. तुकोबांनी आपल्या अभंगाने कीर्तन आरंभ केला. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोवी लावी येल्या चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. मायबाप हो हा श्रीकृष्ण युगंधर विष्णू, साऱ्या विश्वाचा पालन करता. विश्वाचं पालन हा करतो. हा सर्वज्ञ खरा, पण बरं का हा यशोदेला माता म्हणतो. याला ठाऊक नाही का याची माता देवकी आहे? याला नक्की ठाऊक आहे, पण हा यशोदा मातेचं आपल्यावरचं अपार प्रेम जाणतो. कृष्णाशिवाय एका क्षणाचाही विचार यशोदा माता करू शकत नाही. ती कृष्णाची खऱ्या अर्थानं परमभक्त आहे. म्हणूनच बघा, भगवंतांनी तिला ब्रह्मांड दर्शन घडवलं. भगवंत कोणाचा आहे? खऱ्या अर्थानं भगवंत त्याच्या भक्तांचा आहे. भगवंत आपल्या सगुण साकार रूपात मंदिरात बघतो. मंदिरात भगवंताचे सगुण साकार रूपात दर्शन घेतो. परंतु भगवंत भक्तांच्या हृदय मंदिरी निवास करतो. असे कीर्तन रंगात आले होते. श्रोते मंत्रमुग्ध झालेले होते. एवढ्यात
छत्रपती शिवरायांचा एक हेर मंदिरात आला. त्याने राजांच्या कानात काही सांगितले. राजे मंदिरात तुकोबांचे कीर्तन ऐकत बसले आहेत अशी बातमी गुप्तहेरांकडून चाकणच्या यवन सेनापतीला समजली. त्याने छत्रपतींना पकडण्यासाठी पठाणांची मोठी फौज लोहगावी पाठवली. छत्रपतींना वार्ता कळली आणि पाठोपाठ मंदिराला पठाणांचा वेढा पडला. तुकोबांच्या सर्व गोष्टी ध्यानात आल्या. त्याने छत्रपतींना हात जोडून आपले स्थान न सोडण्याची विनंती केली. नंतर ते देवासमोर आले. देवाशी संवाद करू लागले. भगवंता, छत्रपती तुझ्या मंदिरात आले आहेत. देवा, हे छत्रपती ईश कार्यच करत आहेत. स्वराज्याची स्थापना करून या देशातल्या बांधवांना परकीयांच्या जुलूम आणि अत्याचारांपासून मुक्त करत आहेत. तुझ्याद्वारी आलेल्या या थोर पराक्रमी राजांना वेढा पडावा. कायम्या मानावे हरिकथेचे फळ, तरीचे सकळ जन ऐसे. उच्छेद तो असे हा गे आरंभला, रोकडे विठ्ठला परत चक्र. पापाविण नाही पाप येत पुढे, साक्षीसी रोकडे साक्ष आले. तुका म्हणे जेथे वसतील दास, तेथे तुझा वास कैसा आता. तू असताना तुझ्या उपस्थितीत हे संकट उभे राहावे. भगवंता, हरिकथेचे फळ हेच काय? योग्यायोग्य तू जाणतोस, मग हे असे का? कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचनाप्रती पावे. आता माझा श्रोता वक्ता तूच देवा, करावी ते सेवा तुझीच म्या. कुशळ चतुर येथे न पवती, करीतील रीती तर्कमते. तुका म्हणे येणे झाले एके घरी, मज आणि हरी तुम्हा गाठी. तुकोबा श्रोत्यांकडे वळले. म्हणा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणा. जोरात रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला. आकाशात कृष्णमेघ जमले. अंधार होताच तो अधिक गडद झाला. पठाणांचा प्रमुख मंदिरात शिरावे म्हणून वळला. तोच छत्रपती शिवराय लगबगीने बाहेर पडून अश्वावर स्वार झालेले त्याने पाहिले. त्याने स्वतः घोड्यावर बसत इतर पठाणांना हुकूम दिला, पीछा करो, पकडो, भागने ना पाए. सगळे पठाण घोड्यावर बसून त्या मुसळधार पावसात पाठलाग करू लागले. खूप दूरवर त्यांनी पाठलाग केला. त्यांना कोणी मिळालेच नाही. कोणी नव्हतेच तर सापडेल कसे? इकडे मंदिरातील बाळकृष्णाचा पाळणा हल्ला. आरती झाली. छत्रपती शिवराय प्रसाद घेऊन सुखरूप नियोजित स्थळी पोहोचले. पठाण परत मंदिराकडे आला. आता मंदिरात होते फक्त भगवंत. छत्रपती शिवराय तुकोबांचे भक्त बनले. अधूनमधून ते तुकोबांच्या कीर्तनाला जाऊ लागले. एक दिवस त्यांनी आपल्या पदरीच्या सेवकांना तुकोबांसाठी नजराणा घेऊन पाठवले. पालखी, छत्री, घोडा, अब्दागीर, उंची वस्त्रे आणि चांदीच्या ताटातून सोन्याच्या मोहरा. हा नजराणा घेऊन ते सेवक तुकोबांच्या घरी आले. राजांचे सेवक आले म्हटल्यावर आवली आधी घाबरली. ते नजराणा घेऊन आले आहेत हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. तुकोबा घरी नव्हते. ते मंदिरात गेले होते. आवलीने सेवकांना मोठ्या आदराने घरात बोलवले. त्यांना बसायला घोंगडे अंतरले. त्यांना गुळ पाणी दिले. तेवढ्यात तुकोबा आले. दारात पालखी, अश्व होते. तुकोबा घरात आले. छत्रपती शिवरायांचे सेवक नजराणा घेऊन आले होते. आवली मुले हरकून गेली होती. सेवकांनी तुकोबांना विनयाने नमस्कार केला. तुकोबांनी त्यांना प्रतिनमस्कार केला. महाराजांनी आपल्यासाठी हा नजराणा पाठवलाय. जा ये करण्यासाठी पालखी. आपण कीर्तन निमित्तानं परगावी जाता, त्यासाठी अश्व आणि वस्त्र, मोहरा. सेवकांनी नम्रपणे छत्रपतींचा निरोप सांगितला. आता मी पालखीत बसून जाऊ आणि हा अश्व, ही वस्त्र, ही संपत्ती, बापरे किती ओझं. आता मला हे ओझं झेपायचं नाही. मी छत्रपतींचा नकार देऊन अपमान करणार नाही. त्यांना सांगा तुकोबांनी नजराण्याचा स्वीकार केला नाही, कारण याची गरज स्वराज्य स्थापनेसाठी आहे. आम्ही विरक्त, आम्हाला याचा काय उपयोग? या साऱ्या गोष्टीचा उपयोग स्वराज्य स्थापना कार्यासाठी करावा, तोच आम्हाला अपूर्व नजराणा आहे. छत्रपती शिवरायांना इकडील क्षेमकुशल सांगा. आमचा नमस्कार सांगा त्यांना. तुकोबा म्हणाले. सेवक बिचारी काय करणार? ते नजराणा घेऊन परत आले. आवली आणि मुलं मात्र निराश झाली. तुकोबा गाऊ लागले, विठ्ठल विठ्ठल आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्तधन, ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. धन्यवाद.